तर कसं आहे पब्लिक, आज आपल्या उसावरती पाणी चालू होतं, मग उसाला बारे द्यायचे होते. अरे उसाला पाणी चालूच होतं आणि तेवढ्यात घरचे म्हटले की डाळिंबाला पाणी लाव. मग डाळिंबाचा कॉक फिरून दिला आणि उसाचा हाप केला. डाळिंबाला पण पाणी लावलं होतं. अरे ड्रिपला पाणी येतंय का नाही म्हटलं बघावं. मग आलो डाळिंबाच्या वावरात, ड्रिप पण चालू झालं होतं. तर आहे ना शेतामध्ये एक बोरीचं झाड आहे. तर आहे ना आपल्याला एवढे बोर भेटले होते बघा. अरे डाळिंबाला फवारा पण घ्यायचा होता. मग घरी जाऊन पॅक होऊन आलो. इकडे औषधाची नळी पण खाली चालली होती ओव्हरफ्लोची, मग ती आत टाकली आणि डायरेक्ट फवारा मारायला आलो. अरे फवारा मारतच होतो पण म्हटलं प्रेशर का कमी येतोय. अरे मागे येऊन बघतोय तर नळीच लीक होती. जॉईंट पॅक केला आणि परत फवारा मारायला आलो. घरचे काम आटपवले आणि डायरेक्ट संगमनेरला आलो. आपला मित्र पण सोबत होता, मग तो म्हणे चल पावभाजी खायला. मग इथं नवीन नगर रोडला पावभाजी खायला आलो होतो. तवा पावभाजी एक नंबर आहे बरं का. एक्स्ट्रा बटर पण दिलं होतं बरं का यांनी आपल्याला. एक नंबर होती पावभाजी बरं का इथली. तर ना घरच्या आपल्याला नुसता फवारा मारायला होता. आज पण आपल्याला कांद्याला फवारा मारायचा होता. अँट्रोकॉल आणि कराटे होतं बरं का. 30 मिली कराटे आणि 4 काडी पेटी अँट्रोकॉल. मग कांद्याला फवारा मारून घेतला. अरे थोडं औषध पण उरलं होतं, मग आपलं लसूण होता त्याला मारून दिलं तेवढं. अरे घरी आलो तेवढ्यात पप्पांनी खाली बोलवलं. मला म्हणे एवढे रोप घे खाली. द्राक्षांचे रोप आणले होते बरं का. उद्याच्या ब्लॉग मध्ये बघू कशासाठी आणले हे रोप. अरे तेवढं फॉलो करा ना.